रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार, यूट्यूब चॅनलवरून अमित कुमार शेलार आपणासमोर प्राध्यापक नंदकुमार शेडगे सरांच्या जाणीव या कथासंग्रहातील लागीर या कथेचा दुसरा भाग आपणासमोर अभिवाचन करीत आहे. तत्पूर्वी आपण प्रथमच जर माझ्या चॅनलवरती आला असाल आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा अशी विनंती. तर ऐकूया प्राध्यापक नंदकुमार शेडगे सरांच्या जाणीव या कथासंग्रहातील लागीर कथेचा दुसरा भाग. सखा पाटलाचा गावोगाव पैलवान म्हणून दरारा होता. गावातल्या तालमीतील तरणी पोरं त्याच्या पुढे चळाचळा कापायची. सगळी त्याला घाबरायची. पाटील गावोगावच्या मैदानात पोरं घेऊन कुस्त्या करायचा, पण स्वतः मात्र भुता खेळताना जाम घाबरायचा. हे फक्त त्याच्या गड्याला म्हणजे गणपालाच माहित होतं. रातच्या वेळेलाच फक्त पाटलाचं घोडं पेंड खायचं. तशा पाटलाच्या सगळ्या खुब्या गणपाला माहित होत्या, कारण गणपानं पाटलाच्यात बरीच वर्ष काढली होती. सखा पाटलाच्या घरातली शेतीत चांगला जम बसला होता बघा. पण शेतीला जोडधंदा म्हणून त्यानं रानात म्हशीचा गोटा बांधला आणि तिथंच गणपाला राहिला म्हणून 2 खणाची खोली काढून दिली. गणपान त्याची बायको त्या गोट्यात राहायची. तसं पाटलाचा गणपावर लय जीव, तेवढाच विश्वास पण दांडगा होता. गणपाचं पोरग संपा, त्याच्यावर पण पाटलाचा जाम जीव होता. पण संप्या जरा होकलेलं पोरग होते. नुसतं पाटलाच्या म्हशीचं दूध पिऊन यारडावाने वाढलेलं, त्याला कवडीची अक्कल नव्हती. नुसता सांग काम्या, बस बस म्हणलं तर बसायचा आणि उठ म्हटलं तर उठायचा. सखा पाटलानं जमीन खरेदी केल्यापासून त्याच्या डोक्यात नुसती पैशाची गणितं फिरायला लागली होती. तसा सखा पाटील रोज दिवस उगवायच्या आत गावातनं रानात यायचा आणि गणपाची आणि त्याच्या बायकोच्या माग कामाचा गाठा लावायचा. गुरांच्या शेणा पाण्यापासून त्यांच्या खाण्यापाण्याचं, दोन्या धान्याचं सगळं पाटील गणपाकडनं करून घ्यायचा. म्हातारासनी शेणाची पवटी टाकली की सखा पाटील गणपा म्हणून हाक मारायचा. त्यामुळे गणपा आणि त्याची बायको पाटलाच्या जाचाला नुसती वैतागून गेली होती. गणपाला तर नुसतं गहाण्याला झोपलेल्या बैलेवानी त्यानं केलं होतं. पण पाटलाच्या पुढं गणपाचा नाईलाज होता, कारण गणपानं आधीच 2 वर्षाचं आगाऊ पैसे पाटलाकडनं घेतलं होतं. सकाळ पाटील उजडायच्या आत रानात यायचा आणि झोपायच्या वेळेला म्हणलं तरी घरी जायचा. तो गावात कमी आणि रानातच जास्त असायचा. गुराढोराचं करून गणपाला रानात रातचिरीचं राखणीला पाठवायचा. त्यामुळं गणपाची बायको नवऱ्याच्या काळजीनं खांगायला लागली होती. नवरा कामावून वैतागून यायचा आणि घासभर खाऊन धरणीला मेल्यागत पडायचा. रखमाला नवऱ्याचं कसलं सुख म्हणून मिळत नव्हतं, तरी नवऱ्याकडे बघून रखमा दिवस ढकलत होती. एकदा तिनं गणपाला सगळं मनातलं सांगितलं. तसं गणपानं पाटलाचा बंदोबस्त करायचा ठरवला. तसा गणप्या डोक्यानं लढाऊ डोक्याचा होता. त्याला पाटलाच्या सगळ्या खोब्या माहित होत्या. गणप्या बायकोला म्हणला, आता तू नुसती बघच पाटलाची कशी जिरावत होती. त्याची नाही पाळता भुई केली तर मिशी ठेवणार नाही असं म्हणून गणपानं उजव्या हाताने मिशीचा आकडा पिळायला सुरुवात केली. रखमानं गणपाकडे बघितलं आणि म्हणली, असं काही येडवाकडं करू नका. आपलं काम जाईल हातचं, मग खायचं काय? अगं पाटलाला मी काय मारत बिरत नाही. तो भूताला लय भीतो, त्याला अशी भानगड सांगतो, तू बघच असं म्हणत गणपान त्याची बायको झोपली. राम पाऱ्यातच पाटील गणपा, अरे गणपा असं म्हणत आला. तेवढ्यात गणप्या दाराचे भांडे घेऊन गोट्यातनं बाहेर आला आणि राम राम पाटील असं म्हणला. तसं दुधाच्या किटलीकडे बघित पाटील म्हणला, गणपा मसर दुधाला कमी पाडली ती, तुझ्याकडनं गुराची आबाळ होती. पाटील त्याचं काय आहे, मसरांना वल नाही, नुसत्या कडब्यावर चाललंय. बरं असू दे, मसर भरले ती जरा घाशीत जा. कालच रखमानं घासले ती, पण मसराची जात भरायचीच की. असू दे, ते मसरच आहे ती,
जा माझ्याकडे मोटर चालू कर. लेका ऊसाची नुसती पाण्या वाचून तरकट झाले गाड्या. अहो पाटील, पहाटेच मी मोटर चालू केली, आता जाऊन फक्त दार मोडायचे असं म्हणत पाटलाच्या हातात दुधाची किटली देऊन गणपानं पाटलाला कटिवलं. तशी रखमा गणपाकडे बघून गालातल्या गालात हसली. दुधाची किटली घेऊन पाटील वाटायला लागला तसं संपानं दुधानं भरलेला तांब्या तोंडाला लावला. अहो संपा म्हणजे काय, ब्यातलं चोरट. दुधाच्या किटलीतून दुधाचा तांब्या काढायचा आणि तेवढंच पाणी वतून ठेवायचा. पाटलाला काय घंटा गळते असं म्हणी तांब्याभर दुधाचा तो फडशा पाडायचा. गणपानं दिवसभर उसाला उभं राहून पाणी पाजलं. अहो रानं नुसती बेगाळलेली होती. त्यातनच काय झालेलं, उंदराने गळे काढलेल्या, त्यामुळे उसाची नुसती चाळण झालेली. गणपा इमानदारीनं सगळं करीत होता, पण पाटील काय त्याच्या माग सारखी कामं सांगायचा. सखा पाटील रात्रीची गणपानं मोटर चालू केली का म्हणून ते रानात स्वतःहून जाऊन बघायचा. ते गणपाच्या लक्षात आलं होतं. त्यानं पाटलाचे आज खोड बोडायचं ठरवलं होतं. गणप्यानं खोटीनाटी भानगड पाटलाच्या सांच्याला सांगण्याचा बेत मनात आखला. अहो दिवस मावळतीला गेल्याला. गणपानं गुराच्या गोठ्यातल्या सगळ्या शेणाच्या पावट्या उचलल्या आणि गुराच्या दारा काढल्या. सगळ्या गुरांच्या दारा काढेपर्यंत पार कडूस पडलं. गणपानं सगळ्या गुरांना खुराकाची गामेली फिरवली. तेवढ्यात सखा पाटील येऊन गोट्यात बाजल्यावर बसला. अहो गणपानं दुधाची किटली पाटलाच्या पायापाशी ठेवली आणि ती बघतच पाटील म्हणलं, गणपा अरे बेजवानाचं कुठवर आलंय. अहो बेजवानाचं उरकणं झालंय, रान पार बिहागाळले, पाणी पुढे सरकना. गणपाला पाटलानं असं म्हणल्यावर पाटील म्हणलं, बरं असं करू, आपण रातच्याला दोघं बी मळ्यावर भिजवायला जाऊया. पाटलाचा शब्द ऐकून गणप्या म्हणला, अहो पाटील तुम्ही येडे का खुले राहो, तुम्ही रातच्याला तुम्ही रातच्या येळेला जरा सावध राहिलं पाहिजे. गणपाचं बोलणं पुरं व्हायच्या आत पाटील म्हणलं, कशा बाहेर, अहो येळ का काय सांगून येते का. पाटील प्रश्नार्थक नजरेनं, अरे तुझं म्हणणं तरी काय आहे असं म्हणत पाटील आलकट पालकट मारीत बाजल्यावर बेताडाला टेकून बसला. त्याचं काय आहे पाटील, तुम्हासनी म्हणून सांगतो बघा. अव सांगे म्हण सांगे नाही बरं का, स्वतःच्या कानाने ऐकलंय आणि डोळ्यानं बघितलंय. बघा त्या वेळेला मी नुकतीच शाळा सोडलेली, रानातली कामं करायला लागलेलो. तुम्हाला म्हणून सांगतो असं म्हणत गणपाच्या तोंडाचा पट्टा जी का चालू झाला. त्यानं दंडकेच्या खिशातली पानांची पिशवी काढीत पाटलाकडे बघित म्हणला, त्याची भानगड अशी आहे, अरे बोलचील का नाही नुसतं गुराळ लावलंयस, अरे त्याला चवनात स्वतः. पाटलाचं बोलणं पुरं होईस तोवर गणपा म्हणला, अहो तुम्ही ऐका तर खरं, एकदा आमच्या गावातल्या बाळा पैलवान तुमच्या वाणीच नामांकित पैलवान. तसा पाटील जरा ताट छाती काढून बसला. गणपानं बघितलं. तो म्हणला, त्यानं एकदा का नाही आमच्या गावाकडं मोठं कुस्त्याचं मैदान मारलं आणि ही भानगड घडली. कुठं रे गणपा. अव पाटील बाळा पैलवानाची कुस्ती लावायला वस्तादानी त्याला फडात फिरवायला सुरुवात केली आणि एक पैलवान बाळा पैलवानाच्या पुढं आला. अहो राव नुसती कुस्ती ठरली, मग काय फडात सगळा कालवाच उठला. दोन्ही पण पैलवान तयारीच, नुसती घोसळा घोसळी. अहो कोणीच कोणाला कमी पडत नव्हतं. डावावर डाव डावावर डाव. गणपानं बोलता बोलता पानाचा इडा तयार केला आणि अलगत तो अंगणात टाकत पायाचे मांडे बदलून तो पुढे बोलायला लागला. पाटील बाळा पैलवानानं त्या पैलवानाला जी का शाबाळी दावली तशी हालगीवाल्याची हालगी घुमली आणि माणसांचं फटक आवाबाळाच्या दिशेनं बिरकावले. अरे पण त्या कुस्तीचा माझ्याशी काय संबंध आहे गणपा. अहो पाटील समजा तरी पुढं आहे, तुम्ही ऐका तर खरं. आयला पुढं काय झालं. अहो काय होयाचं, बाळानं इनामाचं पैसे घेतलं तेव्हा त्याला पार कडूसा पाडलेला. तेव्हा घराकडे त्यानं जायचा बेत केला, पण तो यस्तवर शेवटची गाडी गेलेली. मग रो गणपा मग काय, बाळा पण तुमच्यासारखा दारशी आणि रेबाज गडी भीतो वय त्यो. भेटतो काय तो कोणाला. गाड्यानं धरला गावचा रस्ता आणि मधल्या गाडी वाटेने
झापा 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 पावलं टाकत गडी गावावरच्या वाड्यावर आला आला अहो त्याचं अंग कुस्ती करताना मातीनं पार भरलेलं अहो गाळात बसलेल्या मासरावानी एवढं म्हणत गणपानं स्वतःच्या ओठावर डाव्या हाताची 2 बोट फिरवली आणि गोट्यातनं बाहेर पानाची पिचकारी मारली. पुढं काय झालं रे हा अहो काय व्हायचं बाळानं पाण्याचा डव बघून काढली की राव कापड आणि कुस्ती मारल्याच्या आनंदात हे त्यानं मोठ्यानं जी का दंड वाजवला अग काय सांगायचं राव त्या दिवशी म्हणजे रात्री नुकतीच अमावस्या लागलेली बाळा पैलवानानं जसा दंड वाजवला तशी बघा वड्यातली सगळी भूत त्याच्या अंगावर आली ना राव. अहो भूत का साधी सुधी असतात होई त्याने बाळा पैलवानाला नुसतं घुसळून 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 बेदम केला राव. अहो रातभर बाळा त्यांच्या संग कुस्ती खेळत होता. रातभर वड्या भूतांचा नुसता धुमाकूळ. अहो दिवस उगवायला लागला तशी भूत गायब झाली आणि बाळा पैलवान त्याच डबक्यात पडला. अहो नुसता नुसता सुजला होता हो. तेव्हापासून आमच्या गावात कुणी पैलवानकी केली नाही राव. अहो गणप्यानं मोठ्यानं पाटलाच्या पुढे चुटकी वाजवली आणि खो 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 करून हसायला लागला. गणपाचं सगळं म्हणणं पाटलानं मन लावून ऐकलं. तसा पाटलाला दरदरून घाम सुटला. त्यानं गोट्यातनं बाहेर बघितलं तसा बाहेरच्या बाजूला काळा कुट्टा अंधार पडलेला त्याला दिसला. पाटलानं गणपाकडे न बघताच दुधाची किटली घेतली आणि घराच्या रस्त्यानं पाटील चालायला लागला. अहो तवापासून पाटील दिवस मावळायच्या आत घरी जायला लागला. त्यानं रात्री जायचं नाव सुद्धा काढलं नाही. पाटील गेल्यावर गणपा घरात जाताच रखमा म्हणली अहो कोण ह्यो बाळा पैलवान व खरंच वय अशी भानगड आहे. रखमाचं बोलणं ऐकून गणपा खो खो करत हसायला लागला आणि मानला अगं सगळी लाभाडी होती. अगं भूत बित काय नसत्यात मी फक्त पाटलाची जिरावली. तेव्हापासून रानात गणप्या आणि रखमी नुसती रोज राजा राणीवाणी राज्य करायला लागली. सखा पाटलानं आता खरेदीच्या जमिनीत लक्ष घातलं. सगळा उन्हाळा सखा पाटलाने ह्या उघड्या बोडक्या माळावर घालावला होता. उन्हाळा सळायला लागला आणि आभाळ निघायला लागलं तशी माणसं कामावर पालती पडली. रानाला खत माती घालायला लागली. ते बघून सखा पाटील रानात गेलं आणि गणपाला म्हणलं गणपा यंदा आपलं शानखत किती गावल रे. अव तसं बघितलं तर गेल्या सालच्या मानानं यंदा उकिरंडा गच भरलाय राव. अरे खोड्या किंवा मला बी ठाव आहे की पर किती निघल रे. अहो पाटील 10 टायल्या तरी भरत्याला बघा. असू दे काय निघल ती समजा उकरंडा खरेदीत टाकायचा बघ. अहो सगळा टाकायचा हो हो रान नावाट आहे लगेच हाताशी यायला पाहिजे. अरे गणपा लय तरास घेतलाय तुला तर ठाऊ आहे की. खरं आहे पाटील तुमचं पर पाटील आता गणपा तू काय बी शंका काढू नव्यास. अरे उत्पादनासाठी खत माती एक करायला लागती या. बर तुम्ही म्हणताय तर तसं आता आभाळ निघायला लागले या. वळू कधी पण पडेल त्याचा काही नियम नाही. तेव्हा उद्यापासून खत उचलायला सुरुवात कर. बरं असं म्हणत गणपानं मान हलवली. सखा पाटलानं गाड्याच्या मदतीनं सगळ्या माळात घरचं शान टाकलं आणि पावसाची वाट बघत बसला. अहो 2-4 दिवस असंच निघून गेलं आणि वळवानं बळ केलं व अहो सारं शिवारात वळवाचं पाणी पडलं. तसं सगळं वडं नालं तुडूंब भरलं. सखा पाटलाच्या माळावरल्या वावरातल्या ताली तुडूंब भरल्या. तसा सखा पाटील जाम खुश झाला. सगळ्या रानात पाणी मुरलं. तशी सगळी वावरं फुलासारखी फुलून आली. वापसा बघून माणसानं खत इसकाडली तशी सखा पाटलानं गणपाच्या माग कामाची चिमूट लावली. सगळ्या शिवारात माणसाने पेरणी कुळवणी चालू केलेली तरी सखा पाटलाच्या रानात अजून त्यानं गावत घातलं नव्हतं. अहो सगळ्याची मिरगी पेरणी झाली. पिकत ताशी लागली तरी सखा पाटलाची रानं मोकळी. अहो खत इसकुडून नुसती कुळवाची पाळी टाकली होती. माणसाच्या ध्यानात काय सखा पाटलाचं गणित येत नव्हतं.
सखा पाटलानं पैसा वतून रानं काढली, पण पेरणी का करत नाही याचा अंदाज कोणालाच लागला नव्हता. सखा पाटलानं गणप्याला नुसत्या कोळवाच्या पाळ्या टाकाय सांगितल्या. गणपाच्या पण काही ध्यानात येणार न राहून एक दिवस गणपानं पाटलाला विचारलं, अव पाटील, नुसत्या कुळवाच्या पाळ्या टाकाय रावताय राव, काय पेरायचं नाही वय? अव माणसाची पीक गुडघ्याच्या वर आली तरी नुसतं तुम्ही कुळवायचं म्हणताय राव. अरे गणपा, पेराय अजून लय टाइम आहे. हत्तीचं नक्षत्र संपल्यावर शाळू पेरायचा येड्या, असं म्हणल्यावर पाटलाचं गणित गणप्याला कळलं. तशा गणप्या मनालाच म्हणला, त्याच्या आईला आता त्या माळात मला गाडून घ्यावं लागणार. राखणीला बी हे बेन मला काही जगू येणार नाही वाटत. दिवस आता हा हा म्हणता निघून जायला लागले. माणसाने मिरगी पेऱ्यातली पिकं काढली आणि शाळवाला रानं तयार केली. पहिली पिकं काढली तरी पाटील नुसताच कुळवणी करतोया. याच गावात नुसता हशा झाला. सखाराम पाटलानं गणपाला वाजवलं, गणपा, आता हत्तीचा पाऊस पडायला लागेल बघ. हत्तीचं नक्षत्र सरल्यावर आपलं सोनं रुपयात पेरा करायचा. तसा गणपा होय म्हणला. तिनं गुराच्या गोट्यातली टिपण चाडी दुरी बांधून तयार ठेवली. गावाची पेरणी झाल्यावर सखा पाटलानं मळ्यात शाळवाची पेरणी करायला सुरुवात केली. माळात नुसत्या कोळवाच्या पाळ्यात टाकून जणू वावराची माती पूर्णाच्या पोळीवाने मऊ 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 झाली होती. सखा पाटलानं सगळ्या माळात शाळवाची पेरणी केली. त्यात हरभराची मोगरं पण टाकली. आधीमध्ये जरा गाजराचं बी पण टाकलं. आता पाटील त्या माळाला रोज फेरफटका मारायला लागला. शिवारातनं येणारी जाणारी माणसं त्या माळ्याकडे नुसती बघत जायची आणि बघत यायची आणि म्हणायची, बघा की राव, सखा पाटलानं लय मोठा घास घेतला. राव गाड्याने या बोंड्या माळावर नंदनवन केलं ना का नाही, असं सखा पाटलाच्या विषयीची म्हणतं मांडत होतं. दिवस गतीनं पुढं सरकायला लागलं. सकाळचं चांगलं दव पडायचं. थंडी कडाक्याची वाढली. सगळ्या शिवारातल्या शाळवा परास पाटलाचा शाळू उजवा होता. काळवटीच्या जमिनीपेक्षा त्याला शाळू जोरात होता. सखा पाटलाचं ध्यान त्या माळावरती होतं. एकदा सखा पाटील गणपाला म्हणला, गणपा, अरे शाळवानं आता मोठार धरलाय, त्याला पाण्याची गरज आहे, तेवढं माळाचं बिजवण करायला हवं. अहो पाटील, त्याची काळजी करू नका होय, मी उद्याला शाळवाला पाणी धरतो. पण पाटील, माळानं वारं सुटते या, मी जर शाळवाला पाणी लावलं तर वाऱ्यानं शाळू पडेल की राव. ह अरे मग रातच्याला वारं नसतं तेव्हा तू रात्री भिजवायचं बघ, दिवसा आराम कर, पण शाळवाचं पाणी लांबता कामा नये. असं म्हणल्यावर गणपा मनातल्या मनात म्हणला, तुला काय जातंय म्हणाय, तू 5 साल खुशा घरी, मी मरतो त्या माळातनं थंडीत कडाक्यातनं. गणप्यानं माळात शाळवाचं बेजवान उरकलं. त्या बेजवानानं गणप्या अगदी वैतागून गेलेला. गणप्या दिस रात माळातच होता. आता मुक्कामाला घरी जाया मिळणार ह्या विचारानं गणपा अगदी भारावून गेलेला. सखा पाटील रोज माळावर गणप्याचं जेवण घेऊन यायचा आणि वावरात जागोजाग भिजलोय का बघत फिरायचा. हातभर जरी कोरडं दिसलं तरी गणपाला म्हणायचा, गणपा, अरे लगा जरा बेजवानाची काळजी घेत जा, अरे या वावरात खालच्या बाजूला पाणी पोचलं नाही बघ. अहो त्याच्या जाचाला गणप्या नुसता वैतागून गेल्याला. पण काय करायचं, आडला हरी बसला गाढवावरी, अशी गणपाची तरा होती. पाटील काय गणपाची पाठ सोडत नव्हता. त्यानं गणप्या अगदी हैराण झालेला. आता शाळवाचं बेजवान झाल्यावर 15 तरी काय काम नाही असं गणप्या मनात मानला आणि घराकडे आला आणि रखमाने दिलेला गरम गरम चहा फुरक्या मारतच पियाला. तो नुसता गोट्यात जाऊन आला तेवढ्यात सखा पाटील टाकापाकलाच. अरे गणपा, तुला काय कळालं का? नाही. का व पाटील? अरे खोळ्या, देशमुखाचा शाळू समजा डोकराने हेंदलून टाकलाय बघ. काय सांगताय काय पाटील? अरे खरं ते सांगतो या. कवा? अहो कवा काय, रातच्याला. तरी मी म्हणलं रात्रीची कुत्री काय एवढी चवताळी होती.
असं म्हणत रखमा पिठाचा हात घेऊन बाहेर आली. तिच्याकडे बघत पाटील म्हणला, अरे आपल्या माळाला तर आपला शाळू मोठा आहे, तेव्हा आपल्याला बी शाळवाचं काय खरं नाही बघ. तू आता जेव आणि राखण्याला माळात जा. आता मी जातो घरला, अंधार पडायला लागला या. आणि पाटलानं घर गाठलं. तसा गणपा बायकोला म्हणला, ह्या पाटलाच्या उराव घालायस त्यानं माळ घेतला या आणि माझ्या माग जॅगाट लावलंय नुसतं राखणीचं. माझ्या डोळ्याला डोळा नाही. ही मी माळात राखण्याला रानात लावतोयस आणि स्वतः मात्र बेत्र्या अवलादीचं बुताला घाबरतोय आणि मला रानात लावतोय. अगो मरू द्या, काय करायचं. गरजवंताला अक्कल नसते बघा. मालकाच्या पुढनं आणि गाढवाच्या मागणं शाण्यानं जाऊ नये. गाढावला आत्ता मारत आणि मालक रोबाब धावतोय. अगं पण मी पण माणूसच आहे की. अहो समज खरं आहे, पण आपलं पोट जळतंय म्हणून असल्या मुलकात आलोय. तुम्ही शांत व्हा बरं. गरम गरम भाकरी कालवान गुमान जेवा. रखमाच्या शब्दानं गणपा पाण्यातल्या ढेकळावाने विरघळला. रखमानं भाजलेल्या गरम भाकरी त्यानं कालवनात सोडल्या आणि गणपा मन लावून जेवला आणि घरातनं बाहेर आला. गोंगड्याची वळकट खांद्यावर टाकत बायकोला येतो मानला. गणप्या काळा कुट्टान काळोखात माळाच्या दिशेनं चालायला लागला. अहो समद्या शिवारातलं शाळू निसावलं होतं. सगळं शाळू फुलोऱ्यात आलेलं. समद्या शिवारात नुसतं पाखरांच्या पाखराचं थवच्या थव दिसायला लागलेलं. थंडीचा कडाका जरा कमी झाला आणि उन्हाचा तडाखा वाढायला लागला. तसा सगळ्या कणसात कवळं दाणं तयार झाले. तशी पाखरं त्या कणसातल्या कावळ्या दाण्यावर तुटून पडायची. अहो सगळ्या गावाच्या जमिनी एका दिशेनं आणि सखा पाटलाची जमिनी एका दिशेनं. सखा पाटलाची जमीन एका बाजूला म्हणजे पाक डोंगराच्या पायथ्याला होती. त्या पाटलाची ज्वारी म्हणजे काय, अहो पुरुषभर उंच वाट आणि दान पण हे असं टपकाळ. त्यानं पाखर सारखी शाळवावरती बसायची. पाखरांची झुंबड बघून सखा पाटील एक दिवशी गणपाला म्हणला, अरे गणपा, पाखर लय शाळवावर बसते ती. त्यांचं खाणं कमी पण नासाडीच लय चालली. अरे मी शाळवातनं फिरून बघितलंय, सगळं भुईभारान झालं. काय बोलतोय पाटीलराव, तरी मी रोज पाखरं राखतोय. अरे येड्या, तशी वय पाखरं ऐकते ती. त्याला वावराच्या माथ्यावर माळा घालायला लागतोय. तो हायच कुठं, आज काय पण कर पण पहिला माळा घालून घे. असं पाटलानं गणप्याच्या माग माळा घालायचं लक्षण लावलं. गणपानं लगेच 4 मिडकी तोडली आणि त्याच्यावर 4-2 आडवाट घेऊन माळ गाठला. पारानं नेम घेतली, त्यावर कळकाची आडवट टाट टाकली आणि वाळक्या वैरणीच्या 4-2 पेंड्या टाकल्या. झाला की माळा तयार. अहो माळ्यावर चढायला त्याला कळकाच्या तुकड्याची शिडी केली. त्या माळ्यावर एक वाजवाय डबडं ठेवलं आणि गणपाच्या माग पाखरं राखणीचं दिवसभर झंगाट लागलं. अहो पाखराचा थवा बघून गणपा आरडा ओरडा करायचा. त्यानं त्याचा घसा पार कामातनं गेला. गणपाचा पोरगा पण पाखरं राखायचा. अहो ते बघून पाटील पण त्या माळ्यावरून सगळी शाळवाची हिरवी पिवळी कणस बघत पाखरांचा थवा बघून नुसता हा हू करायचा. गणपानं पिकावलेलं सोन्यावानी पीक बघून पाटलाच्या मनाला लय समाधान वाटायचं. त्याच्या डोक्यात सारखं पैशाचं गणित असायचं. अहो 4-8 दिवसात ऊन चांगलीच बावळली. तसं शाळू चांगलाच वडून आला. अहो उन्हानं कणस चांगली जुनावली, फार भेंडी झाली.